प्लांट हेट फोटो रेस्पिरेशन. प्लांट म्हणता आमच्यामध्ये फोटो रेस्पिरेशन झालं पाहिजे नाही. समजलं का आता? मग प्लांटना मीटिंग भरवली. मग आता फोटो रेस्पिरेशन तर झालं पाहिजे नाही, मग आपल्याला काहीतरी काय करणं पडेल, प्लॅन करणं पडेल. प्लॅन जेव्हा ऑक्सिजनची काय कार्बन डायऑक्साईडची काय आहे डेफिशियन्सी आहे, तर आपल्याला काहीतरी प्लॅन करणं पडेल. ग्लुकोज बनवल्याशिवाय जमणार नाही. मग अशा वेळेस काय प्लॅन करावं? काहीतरी प्लॅन कर. टोमॅटो उघडू शकत नाही आपण का? टोमॅटो उघडला तर वाटर काय होणार ना, लॉस. मग आता काय कर? मग ह्या सिच्युएशन मध्ये एक फेनॉमेनॉन टेक्स प्लेस होतो आणि त्या फेनॉमेनॉनला C4 पाथवे असं म्हणतात. काय म्हणतात? C4 पाथवे असं म्हणतात. उत्तर निघलं काय बेटा? C4 पाथवे. आणि आज आपल्याला काय बघणं आहे? C4 पाथवे बघायचा आहे. ज्या प्लांट मध्ये डायरेक्ट कॅल्व्हिन सायकल होऊ शकत नाही, त्या प्लांट मध्ये इनडायरेक्ट कॅल्व्हिन सायकल होते. लक्षात ठेवा, त्याला C4 प्लांट असं म्हणतात. ध्यानात आलं? आता C4 पाथवे कसा आहे, का होतो कळलं का? रिझन कळलं का? रिझन का होतो C4 पाथवे? कारण ड्यू टू लेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2. CO2 चं कॉन्सन्ट्रेशन लेस असेल आणि O2 कॉन्सन्ट्रेशन हाय असेल. अशा कंडिशन मध्ये ट्रॉपिकल प्लांट, कोणते प्लांट? ट्रॉपिकल प्लांट, मेज, ज्वार, शुगरकेन, बाजरा, हे जे प्लांट्स आहेत हे काय करतात, तर त्या ठिकाणी C4 पाथवे प्ले करतात. त्यालाच अजून R मध्ये HSK पाथवे असं म्हणतात. काय म्हणतात? HSK पाथवे. अंडरस्टँड? आणि आपण आता तो पाथवे काय करूया बघूया. चालेल? इंट्रोडक्शन कळालं पॉइंटचं? ओके, इज दॅट क्लिअर? हे कळालंय ना एवढं? ओके, नाही कळालं ना घरी जा, डबल YouTube ऑन करा, डबल पहा, कन्सेप्ट एकदम क्लिअर होणार. टॉपिक टू टॉपिक चाला. आणि जो विद्यार्थी घरी जाऊन याचा काय करण, चांगला डबल रिपीट करण, रिव्हिजन करण, याचं घरी डबल युट्यूबला पाहून, त्याला अभ्यास करायची गरज नाही अजिबात. डायरेक्ट पाहता पाहताच त्याचं ऑटोमॅटिक काय होऊन क्लिअर होऊन जाईल. बरोबर आहे? तुम्ही काय करा, शिकवतोय मी आता, हेच डबल युट्यूबला शिकवून त्यावेळेला काय करून घ्या माहिती तुम्ही, तेव्हा लिहा कन्सेप्ट काय होणार क्लिअर. आणि याच्यानंतर तुम्हाला नोट्स पण शेवटी ज्यावेळेला व्हिडिओ संपत येईल तेव्हा मी काय टाकत जाईल दररोज, आता नोट्स टाकत जाईल. ठीक आहे? पॉईंटच्या नोट्सचे फोटोज. ठीक आहे? ते तुम्ही काय करून घेत जा, मग ते त्याचं स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि मग लिहायचं. ठीक आहे? काय म्हणणार बेटा आपण आता, प्लांटला काय याची डिफिशियन्सी आहे? कार्बन डायऑक्साईड. आता जर तुम्ही कुठंतरी रेस्पिरेशन बद्दल जर वाचलं असेल, कशाबद्दल? रेस्पिरेशन सगळ्यांना माहिती. त्याच्यामध्ये काय केलं आता माहिती बाळा, ग्लुकोज मॉलिक्यूल घेतलं जातं, त्याची रिॲक्शन केल्या जाते कोणासोबत, तर ऑक्सिजन सोबत. त्याला डिग्रेड करतात, त्याच्यापासून ATP तयार करतात आणि कार्बन डायऑक्साईड काय होतो बाहेर. माहिती आहे ना? मायटोकॉन्ड्रिया म्हणून कार्बन डायऑक्साईड बाहेर जातो. हे कोणाकोणाला माहिती आहे? मायटोकॉन्ड्रियामध्ये एनर्जी सिंथेसिस होते माहिती सगळ्याला. कशातून होते एनर्जी? कशातून बनते? ग्लुकोज म्हणून. ग्लुकोजचं काय करतो आपण? ब्रेक डाऊन, आणि त्यापासून बनते काय? CO2. बघा ऐका, अशी रिॲक्शन होते. ग्लुकोज प्लस ऑक्सिजन कन्वर्टेड इनटू अ 38 ATP प्लस कार्बन डायऑक्साईड इज अ बाय प्रोडक्ट. समजलं तुम्हाला? वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड याच्यापासून काय निघतात? बाय प्रोडक्ट. याला म्हणतो आपण रेस्पिरेशन. काय म्हणतो? रेस्पिरेशन. म्हणजे मला काय म्हणायचंय, मायटोकॉन्ड्रिया कडून काय बनतो? CO2. आणि आपल्याला काय पाहिजे? CO2 पाहिजे ना. बरोबर आहे की नाही? म्हणजे प्लांटनं काहीतरी जुगाड केला. काय केलं? जुगाड केलंय. जुगाड काय जुगाड केलं? CO2. पण CO2चं प्रमाण कसं आहे तरी बी कमी, ऑक्सिजनचं प्रमाण कसं आहे जास्त. म्हणजे महत्वाचा विषय आहे. आता काय करणार आहे बघा प्लांट, सगळ्यांना काळजीपूर्वक लक्ष द्या. आता एकदम बेस्ट कंडिशन करणार आहे प्लांट. काय करेल बघा, लक्षात ठेवा. प्लांट काय करेल, प्लांटला माहिती आहे की माझ्याकडे रुबिस्को आहे. काय आहे? रुबिस्को आहे. रुबिस्कोचे 2 लवर आहे, एक कार्बन डायऑक्साईड आणि एक ऑक्सिजन. प्रमाण कोणात जास्त आहे? ऑक्सिजनचं जास्त आहे, कार्बन डायऑक्साईडचं कमी.
पण प्लांटला जर कधी रुबिस्कोला जर कधी ऑक्सिजन सोबत मॅरेज केलं तर प्लांटचा फायदा नाही. पण जर रुबिस्कोला कार्बन डायऑक्साईड सोबत मॅरेज केलं तर प्लांटचा काय आहे? रुबिस्को बी मला चबरा आहे, त्याच्याकडे त्याला दोन्ही आवडते, फक्त कार्बन डायऑक्साईड जास्त कसा आवडतो? जास्त. समजलं तुम्हाला? पण जर कार्बन डायऑक्साईड नाहीच म्हणायला लागला त्याचं मन कोणाकडे जाणार आहे? समजलं तुम्हाला? मग अशा वेळेस प्लांटचा तोटा होऊ शकतो. म्हणून प्लांट काय करतं बघा, लक्षात ठेवा. ऑक्सिजन कोणत्या रिएक्शन मध्ये बनतो? लाईट रिएक्शन मध्ये. आणि रुबिस्को कोणत्या रिएक्शन मध्ये असतं? डार्क रिएक्शन. तर हे जे प्लांट काय करतात बघा, एक टेक्निक डेव्हलप करतात. ते म्हणते आपण काय करू, लाईट रिएक्शन प्लांटच्या लीफच्या वेगळ्या सेक्शन मध्ये करू आणि डार्क रिएक्शन वेगळ्या सेक्शन मध्ये करू. म्हणजे रुबिस्कोला ऑक्सिजनला जवळ जवळ द्यायचंच नाही. कळलं तुम्हाला? म्हणजे कोणाचा फायदा आहे? प्लांटचा. कळलं तुम्हाला? आता कन्सेप्ट इज क्लिअर नाव. त्याला जवळ येऊ द्यायचं नाही. त्याच्यामध्ये काय पाडत राहा? अंतर पाडत राहा. त्याच्यामुळे प्लांट काय करतो, प्लांटचा लीफ, दोन प्रकारच्या सेल असतात प्लांटच्या लीफ मध्ये. कोणत्या कोणत्या? एक असतात मेझोफिल सेल. कोणत्या असतात? मेझोफिल सेल्स. आणि एक असतात बंडल शीथ सेल्स. मी म्हटलं तुम्हाला काय मध्ये सेल असतात. मी क्रॅन्झ अनाटॉमी सांगितले तुम्हाला. क्रॅन्झ अनाटॉमी सांगितली तुम्हाला, त्या दिवशी लिहून दिली होती क्रॅन्झ अनाटॉमी. बंडल शीथ सेल. दोन प्रकारच्या सेल्स प्रेझेंट असतात. म्हणजे आता प्लांटला जुगाड बरोबर जमवलं. काय जमवलं बेटा? प्लांटला जुगाड काय केलाय बेटा? प्लांटने बना दिया की अबे काय करणार बेटा, या ठिकाणी मेझोफिल सेल मध्ये तो लाईट रिएक्शन करेल. काय करेल? लाईट रिएक्शन करेल. ऑक्सिजन कुठे बनल? मेझोफिल सेल मध्ये. डार्क रिएक्शन कुठे करेल? बंडल सेल मध्ये. म्हणजे कार्बन डायऑक्साईडची गरज कुठे? इथं. आणि रुबिस्को कुठे प्रेझेंट आहे? इथं. मग बिचारा ऑक्सिजन वर आहे, रुबिस्को इथे दोघांच्या जवळ जरी उद्या नाही तर मग त्याचा तोटा होणार नाही, फोटो रेस्पिरेशन होणार नाही. इज दॅट क्लिअर? मग फोटो रेस्पिरेशन होऊ नये म्हणून प्लांट C4 पाथवे करतो. कळलं? आता बघा काय होतं. मग काय म्हणतात? प्लांट ऍब्सॉर्ब CO2. काय ऍब्सॉर्ब करतो? CO2. आता कुठून येऊ शकतो? एक तर कुठून येणार? ऍटमॉस्फिअर मधून येऊ शकतो थोड्याफार प्रमाणामध्ये. किंवा कुठून येण्याचे सोर्स दोन आहे. किंवा कोणाकडून येतो? मायटोकॉन्ड्रिया. आता कळलं तुम्हाला? मला सांगा. एक तर CO2 कोणाकडून येईल? ऍटमॉस्फिअर मधून किंवा मायटोकॉन्ड्रिया. आणि बंडल ह्या मेझोफिल सेल जवळ एक केमिकल असेल, त्या केमिकलचं नाव आहे फॉस्फो इनॉल पायरुविक ऍसिड. काय असतं बेटा? फॉस्फो इनॉल पायरुविक ऍसिड. याला पेपा म्हणायचं. काय म्हणायचं? पेपा. याला पापा नाही म्हणायचं. पापा हे पापा नाही, पापा मम्मा घरी. ठीक आहे? काय म्हणायचं त्याला? पेपा. हे किती कार्बनचं माहिती का? हे 3 कार्बन कंटेनिंग आहे. मग काय होईल? कार्बन डायऑक्साईड कोण ऍक्सेप्ट केला मला पहिले? फॉस्फो इनॉल पायरुविक ऍसिड. 3 कार्बनचा आहे. आणि हे कोणत्या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये? इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाइम पेप कार्बोक्सिलेज. कोणत्या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये बेटा? पेप कार्बोक्सिलेज एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये कार्बन डायऑक्साईड एंटर झाला. आणि कोणासोबत रिएक्ट झाला तो? पायरुविक फॉस्फो इनॉल पायरुविक ऍसिड. म्हणा फॉस्फो इनॉल पायरुविक ऍसिड झाला. मग फॉस्फो इनॉल पायरुविक ऍसिड सोबत एक कार्बन आला, म्हणजे हा 1 कार्बन कंटेनिंग मॉलिक्यूल, हा 3 कार्बन कंटेनिंग मॉलिक्यूल. तिथे काय बनलं बेटा? 4 कार्बन कंटेनिंग मॉलिक्यूल, दॅट इज ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड. आणि मग सगळ्यात पहिला स्टेबल प्रोडक्ट कोणता बनला? ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड बनला. आणि तो किती कार्बनचा आहे? 4 कार्बनचा आहे. म्हणून या पाथवेला काय म्हणतात बेटा? C4 पाथवे. कोणाला डाऊट आहे का यात? म्हणून या पाथवेला काय म्हणतात? C4 पाथवे असं म्हणतात. इज दॅट क्लिअर? अभि नंतर काय होणार? आता ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड बनले, पण ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड म्हणतो मला ह्या फॉर्म मध्ये अजिबात राहायचं नाही, मला माझा फॉर्म चेंज करायचा आहे. लगेच त्याला एक मित्र भेटणार. त्याचं नाव काय बेटा?
त्याचं रिडक्शन होईल. काय वापरू बेटा? NADPH. आठवलं का कोण आहे? NADPH. लाईटचा प्रोडक्ट आहे तो. मी म्हणलं लाईट डिपेंडंट रिएक्शन इकडे झाली आहे. मग NADPH कन्वर्टेड इनटू अ NADP- in the presence of enzyme. कोणत्या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये? मॅलेट डिहायड्रोजिनेज. कोणत्या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये बेटा? मॅलेट डिहायड्रोजिनेज. आणि ऑक्झालो एसिटिक ऍसिड कन्वर्ट इनटू मॅलिक ऍसिड. कशामध्ये कन्वर्ट होईल मला? हे मॅलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होईल. झालं कन्वर्ट? कशामध्ये कन्वर्ट झाले? मॅलिक ऍसिड मध्ये. लक्षात ठेवा. इज दॅट क्लिअर नाउ? आता मॅलिक ऍसिड किती कार्बनचा कंपाऊंड आहे बेटा? हा पण 4 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. दिस मॅलिक ऍसिड आर ट्रान्सफर्ड इनटू अ बंडल शीथ सेल. मेसोफिल सेल कडनं ते मॅलिक ऍसिड कोणाकडे आलं बेटा? आता बंडल शीथ सेल कडे आलं थ्रू अ प्लाझ्मोडेस्माटा. कशा थ्रू बेटा? प्लाझ्मोडेस्माटा. तुम्ही म्हणसाल सर व्हॉट इज मीन बाय प्लाझ्मोडेस्माटा? जसं तुमच्या घराच्या शेजारच्या एखाद्या घरासोबत तुमचा खिडकीतून संबंध असते ना? कशातून असते? खिडकी असते का नसते? नसते, दरवाजातून असते. आहे ना? मग आमच्या घरी पाहुणे आले आहे, मग तुमच्या घरची काय संपली आहे? साखर संपली. मग आई जाती, आईने जात तुम्हाला म्हणती जाय रे काय घेऊन? कप घेऊन. आण शेजारच्या काकून साखर. काकू अशी बिल्डिंग बंद त्याच्यात पण साखर काही देते बरोबर अशी. बरं असं काऊन देते बरं? अशी रसून ती शिल्लक वाटली पाहिजे. वापस येताना बरोबर तशी आहे का अशी आहे ते पाहिलं पाहिजे. सपाट कप दिला होता का भरून दिला होता? असं असतं बरोबर आहे ना? तसं बंडल शीथ सेल मध्ये आणि मेसोफिल सेल मध्ये आणि बंडल शीथ सेल मध्ये काही संबंध असतात, ओपनिंग्स असतात. त्याला काय म्हणतात? प्लाझ्मोडेस्माटा असं म्हणतात. ठीक आहे. शेजारच्या सेल मध्ये कनेक्शन असतं, त्याला प्लाझ्मोडेस्माटा म्हणतात. त्या प्लाझ्मोडेस्माटा तो मॅलिक ऍसिड कुठे आला? आता बंडल शीथ सेल आला. आता बंडल शीथ सेल मध्ये काय होतं बघा, लक्षात ठेवा. एकदाच 2 प्रोसेस होतात तिथं. कारण बंडल शीथ सेल आधीच तिच्या एक्साइटेड आहे ना डार्क रिएक्शन करण्यासाठी. तिला वाटलं अरे मॅलिक ऍसिड आले, मॅलिक ऍसिड आले, सगळं रेडी राहायचं ऑलरेडी. आणि एकदाच 2 प्रोसेस होतात. कोणता बेटा? डिहायड्रोजिनेशन. काय होतं बेटा? डिहायड्रोजिनेशन. डिहायड्रोजिनेशन म्हणजे काय? हायड्रोजन काय होणार आहे? लॉस. आणि डिकार्बोक्सिलेशन काय होतं बघा पुन्हा इथं? पहा काय काय होणार बघा. डिहायड्रोजिनेशन आणि डिकार्बोक्सिलेशन. कोण आलं होतं रे? मॅलिक ऍसिड आला होता. किती कार्बनचा? 4 कार्बनचा मॅलिक ऍसिड आला. तो आल्यानंतर त्याच्यात एकदाच काय झालं? डिकार्बोक्सिलेशन, डिहायड्रोजिनेशन इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाइम. सेम एन्झाइम हेच मॅलेट डिहायड्रोजिनेज या एन्झाइमच्या प्रेझेन्स. आणि काय होईल? एक CO2 काय केला असेल बेटा? लॉस. कार्बन डायऑक्साइड काय झाला? लॉस. अंडरस्टँड? डिकार्बोक्सिलेशन होणे म्हणजे काय होणे? कार्बन लॉस होणे. कार्बोक्सिलेशन होणे म्हणजे कार्बन ऍड होणे. मग कार्बन काय झालं? इथं कार्बन डायऑक्साइड काय झालं बेटा? लॉस. आता डिकार्बोक्सिलेशन झाले म्हणजे कार्बन लॉस झाला. डिहायड्रोजिनेशन होणे म्हणजे काय होणे बेटा? हायड्रोजन लॉस झाला. इथं कन्व्हर्जेशन झालं. NADPH converted into a NADPH. Is that clear? हायड्रोजन आला एकदा एक रिएक्शन कळते ना. आता मला सांगा इथे 4 कार्बन इथे किती कार्बनचा कंपाऊंड तयार होईल? 3. किती? 3 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड तयार होईल. आणि तो कोणता असेल? लक्षात ठेवा. तो असेल पायरुविक ऍसिड. कोण असेल बेटा तो? पायरुविक ऍसिड. किती कार्बनचा असेल? 3 कार्बन. पायरुविक ऍसिड म्हणून मला इथं थांबायचं नाही. बंडल शीथ सेल मध्ये मला करमत नाही. मग तो म्हणेल काय? प्लाझ्मोडेस्माटा मधून पायरुविक ऍसिड सुद्धा कुठे चालला जाईल बेटा? मेसोफिल सेल मध्ये. कोण आलं मला इथं आता? पायरुविक ऍसिड. पायरुविक ऍसिड किती कार्बनचा? 3 कार्बनचा. कुठे आला बेटा तो? बंडल शीथ सेल मध्ये आला. मेसोफिल सेल मध्ये आला.
आणि मेसोफिल सेल मध्ये आल्यानंतर काय करेल, एक लाईट डिपेंडंट प्रोडक्ट एटीपी चा काय करून टाकेल, यूज करेल. एटीपी कन्वर्टेड इनटू एडीपी and converted into a phosphoenol pyruvic acid. ओके, कशामध्ये कन्वर्ट झाला तो आता, फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड. मग मला सांगा इथं काय झालं, एक फॉस्फेट ग्रुप रिएक्शन मध्ये ऍड झाला की नाही, मग या प्रोसेसला काय म्हणणार आपण, फॉस्फोरायलेशन. काय म्हणणार याला, फॉस्फोरायलेशन होणार. पण मला सांगा हे फॉस्फोरायलेशन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये झालं, सनलाइटच्या. कोणाच्या, सनलाइटच्या. म्हणून याला काय म्हणणार तुम्ही, फोटो फॉस्फोरायलेशन. ओके, कारण इकडे लाईट डिपेंडंट रिएक्शनचा प्रोडक्ट वापरला ना तुम्ही, दोन्ही प्रोडक्ट वापरले का पहा. लाईट डिपेंडंट रिएक्शनची एटीपी पण वापरला, NADPH पण वापरला आणि इकडे रिलीज होऊन गेला, ऑक्सिजन बाहेर चालला गेला, कार्बन डायऑक्साइड आला, तो कार्बन डायऑक्साइड डायरेक्ट आला. म्हणजे ऑक्सिजनचा आणि रुबिस्कोचा आपण काय होऊ देणार नाही, कॉन्टॅक्ट होऊ देणार नाही. आता काय म्हणणं आहे, कार्बन डायऑक्साइड आला की आता कार्बन डायऑक्साइड या बंडल शीट सेलकडे कोण असतो माहिती, लक्षात ठेवा, या क्लोरोप्लास्ट मध्ये असतो RUBP, किती कार्बनचा, आणि कोणता एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये, इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाइम, कोण बेटा, रुबिस्को. समजला, कोणत्या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये, रुबिस्को. कार्बन डायऑक्साइड ऍड विल कन्वर्ट विथ 2 मॉलिक्युल्स ऑफ, बोला, 3 कार्बन कंटेनिंग फॉस्फोग्लिसरिक ऍसिड झालं. आणि हे फॉस्फोग्लिसरिक ऍसिड पुन्हा रिड्यूस होईल आणि कशामध्ये कन्वर्ट होईल बेटा, पुन्हा RUBP. त्यावेळेला इथं काय बनेल, ग्लुकोज. बरोबर आहे. अशा 6 सायकल कंप्लीट झाल्यानंतर इथं काय बनेल, ग्लुकोज बनेल. आणि याला म्हणतो आपण कोणती सायकल, बरोबर आहे. म्हणजे त्यांना बरोबर जोगायला लावलं नाही का, दोघांना वेगळं बी ठेवलं, स्वतः फोटोसिंथेसिस पण केलं आणि त्या ठिकाणी काय बनवलं, ग्लुकोज पण बनवला. फोटो रेस्पिरेशनला काय केलं, अंडरस्टँड. आता महत्वाचा विषय असा आहे, ही सांगते तुमची एनसीईआरटी. काय सांगते, एनसीईआरटी. पण आता थोडा एक्स्ट्रा सांगू, एक्स्ट्रा थोडं. काय होतं माहिती का, कभी कभी क्या होता है, असंच मग ही सायकल कंटिन्यू चालू असते. पण काही प्लांट मध्ये, इन सम प्लांट्स, कुछ प्लांट्स में क्या होता है, असं म्हणतो ना, कभी कभी कुछ हो जाता है. तो आता एकच फॉर्म मध्ये दररोज तोच ड्रेस, तर माणूस थोडं काय होतं, बोर होतं आहे ना. मग हे पण तसंच म्हणतंय, मला कंटिन्यू मॅलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट नाही व्हायचं आहे. ते म्हणतं मग काय करणार, ते म्हणतं मी कधी वेगळ्या पाकविना करून पाहिजे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड इन सम प्लांट्स ट्रीटेड और रिड्यूस बाय युजिंग, हेच वापरून, काय वापरून बेटा, हे सेम यूज करून. इकडे रिएक्शन घ्या, NADPH आणि NADPH वापरून, आणि त्याच्यामध्ये काय ऍड करून बेटा, अमायनेशन करते. काय करते बेटा, अमायनेशन. NH3 काय करते, त्याच्यामध्ये ऍड करते. ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड गेट अमायनेशन, ओके, अँड रिडक्शन, आहे का नाही, अमायनेशन अँड रिडक्शन सायमल्टेनियसली अँड फॉर्म अस्पार्टिक ऍसिड. काय बनवते बेटा, अस्पार्टिक ऍसिड बनवते, जे की किती कार्बनचं असतं, 4 कार्बनचं असतं. अंडरस्टँड. आणि मग इकडं कोण येईल बेटा, मॅलिक ऍसिडच्या ऐवजी कोण येईल, अस्पार्टिक ऍसिड. आणि हे पण 4 कार्बनचं अस्पार्टिक ऍसिड. आणि हे अस्पार्टिक ऍसिडचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होईल बेटा, आपलं परत पायरुव्हिक ऍसिड मध्ये होईल. काय होईल बेटा, डिकार्बोक्सिलेशन अँड डिअमायनेशन. काय होईल, डिकार्बोक्सिलेशन अँड डिअमायनेशन. डबल समजून सांगू ना, काही गरज नाही ना. काय होते, इथं अमायनेशन झालं, अमाइन ऍड झालं, इथं काय होऊ नये, डिअमायनेशन. NH3 काय होऊ नये बेटा, बाहेर, आणि डबल काय लॉस होईल बेटा, या ठिकाणी कार्बन डायऑक्साइड जो की तो वापरला जाईल. समजलं, सेम प्रोसेस होईल, फक्त कधी प्रोडक्ट कोण बनल, अस्पार्टिक ऍसिड. अंडरस्टँड, क्लिअर. दॅट इज द C4 पाथवे. हा काय आहे, C4 पाथवे आहे. मला असं, आय होप यू अंडरस्टँड बेटर. एकदम क्लिअर झाला असेल कन्सेप्ट. ओके, बाकीचा कन्सेप्ट आपण नंतर पाहू. ओके, हा खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यातले एन्झाइम गरजेचे आहे.
आता महत्वाचं काय पुन्हा याच्यामध्ये एक गोष्ट राहिली, किती स्टेप मध्ये कंप्लीट होते हो? किती स्टेप मध्ये? पहिली स्टेप याला म्हणणार आपण कार्बोक्सिलेशन, काय म्हणणार? दुसरी स्टेपला म्हणणार आपण रिडक्शन, काय म्हणणार? रिडक्शन. तिसऱ्या स्टेपला काय म्हणणार आपण? डी कार्बोक्सिलेशन. आणि चौथ्या स्टेपला म्हणणार आपण फॉस्फोरायलेशन. 4 स्टेप मध्ये काय होते? कार्बन सायकल काय होते? C4 सायकल काय होते? अंडरस्टँड? ओके, बाकीचं आपण उद्या पाहू. ठीक आहे, लक्षात ठेवा.